आजच्या तरुणाईने पारंपरिक शिक्षणाबरोबरच व्यवसायाच्या क्षेत्रात नवे मार्ग शोधले आहेत। विशेषतः महिलांनी आता शेती व अन्न प्रक्रिया व्यवसायात उत्तम कामगिरी करून दाखवली आहे। नमस्कार उद्योजक बंधूंनो, आज आपण अशाच एका तरुणीची प्रेरणादायी कहाणी पाहणार आहोत। आजची यशोगाथा ही पुणे येथील उरळी कांचन या छोट्याशा गावी राहणाऱ्या पायल कर्डीकर हिची आहे। यांनी ॲग्रोझी ऑर्गॅनिक्स नावाची कंपनी सुरुवात करून आज यशस्वीरित्या मिलेट बिझनेस करत आहेत। या कंपनीमध्ये पारंपरिक पद्धतीने स्टोन ग्राइंडरचा वापर करून भरड धान्याचे पीठ बनवले जाते। त्याचबरोबर भरड धान्याच्या प्रक्रियेतून आज त्या नूडल्स, लाडू, खाकरा, बिस्किट, पोहे अशा प्रकारच्या इत्यादी पदार्थ देखील तयार करतात। यासाठी डायरेक्ट शेतकऱ्यांकडून मुख्यतः ज्या धान्यांमध्ये न्यूट्रिएंट जास्त प्रमाणात असते अशा प्रकारचे धान्य रॉ मटेरियल म्हणून वापरतात। त्यांच्या मिलेट व्यवसायाचा विशेषता म्हणजे पारंपरिक पद्धतीने ज्याप्रमाणे पीठ दळलं जात होतं त्याचप्रमाणे स्टोन ग्राइंडरचा वापर करून त्यांनी हा मिलेट बिझनेस करतात, ज्यामुळे या धान्यांमधील न्यूट्रिएंटचं प्रमाण कमी होत नाही। या प्रक्रियेमध्ये सुरुवातीला धान्य क्लीन करून भिजवून ड्राय केलं जातं, त्यानंतर स्टोन ग्राइंडरमध्ये दळून व्हॅक्यूम पॅकेजमध्ये पॅकिंग करून विक्री करतात। मार्केटिंगबद्दल त्या बोलतात की आपल्या प्रोडक्ट्सला जर क्वालिटी चांगला असेल तर ते आपण माउथ पब्लिकेशनद्वारे लोकांपर्यंत पोहोचू शकतो। त्याचबरोबर आज त्यांनी ऑनलाईन पद्धतीने सुद्धा विक्री करत या व्यवसायातून चांगला नफा कमवत आहेत। इतकेच नव्हे तर आज ज्या महिलांना हा व्यवसाय करायचा असेल त्यांना त्या प्रशिक्षण सुद्धा देत आहेत। तर उद्योजक मित्रांनो, इतक्या कमी वयात अशा प्रकारचा अनोखा व्यवसाय करणाऱ्या पायल या तरुणी उद्योजकेला उद्योग मंत्र्याचा सलाम। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर अशाच प्रकारच्या यशस्वी उद्योजकांच्या माहिती मिळवण्यासाठी आताच आमच्या उद्योग मंत्रा फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा।